मित्रांनो नमस्कार. आपले व्हिडिओ थोडेसे बोर वाटतात पाहायला, पण याच्यातून शिकायला भरपूर भेटत आहे. तर हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की काय प्रॉब्लेम असतो तो. आता रोड आहे, रोड छोटे आहेत, मान्य आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. एका लाईनमध्ये गाड्या जात आहेत, एका लाईनमध्ये गाड्या येत आहेत. 2 लाईन 3 लाईन बनवायची काय आवश्यकता आहे का? जर तुम्हाला माहिती आहे की तिथं त्या ठिकाणी एकच लाईन चालणार आहे, चला जिथं जागा आहे तिथं लोकांनी बनवल्या देखील असतील 2 लाईन. पण तुम्ही ज्यावेळेस पुढे येता, जिथं एकदम रोड छोटा होतो, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा विचार करा ना. तुम्ही दुसऱ्याच्या लाईनमध्ये जर गेलात तर तिथं चूक ही तुमची असते. आता हे बघा, हे बसवाले, मी अजिबात लेफ्टला गाडी घेत नाही. लेफ्टला गाडी घेतली असती तर टू व्हीलरवाल्याला टच झाली असती. टू व्हीलरवाले आरामात लेफ्टनी जात आहेत, आणि असं जर गाड्या चालवल्या ना तर टू व्हीलरवाले लेफ्ट साईडनी आरामात निघून जातील. आपण एका लाईनमध्ये आपल्या 4 व्हीलर घेऊन जाऊ शकतो. पण लोकांना एवढी घाई आहे. आता हे जो समोर आलेला भाऊ आहे, त्याला किती घाई होती बघितलं. मी नाही हालत, आपल्या लाईनमध्ये गाडी चालवायची. आता हा खाली उतरून गेला टेम्पोवाला, आपण रोडवरूनच गाडी चालवायची. यानं होतं काय मित्रांनो माहिती आहे का? आपण जसं डावीकडे जातो ना थोडं थोडं, हे एक लाईन एक्स्ट्रा करतात. जसं की इथं पाहिलं असेल तुम्ही. आता या टेम्पोवाल्याला खालूनच जायचं होतं लेफ्टनी, तर खालूनच जायचं ना, रोडवर कशाला आला परत? सरळ आणि सोप्या गोष्टी आहेत, पण लोकांना नाही, दम नाही आहे लोकांना, आणि लोकांना विचार करण्याची शक्ती संपली. आता फक्त मतलब पाहिजे, बाकी काय नाही. आता हे ना बघा, या लाल गाडीवाल्यानं किती लाईन बनवल्या? 3 लाईन होत्या ऑलरेडी, 4थी लाईन बनवली. रिक्षावाल्यानं पण बघा, समोरून येतोय तो. टू व्हीलरवाले असे येत आहेत. आता या लोकांना असं वाटतं की लेफ्टला जागा आहे तर लेफ्टला गाडी सरकली पाहिजे. अरे पण मी माझ्या लाईनमध्ये असेल तर मी लेफ्ट साईडला का जाऊ? मी माझ्या लाईनमध्ये बरोबर गाडी चालवत असेल तर मी रोडच्या खाली गाडी का उतरवू? सरळ गणित आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर दुसरा दिवस आहे, सेम सिच्युएशन आहे आणि सेम रोड आहे. घरापासून निघतानाच मी 2 दिवसाचा व्हिडिओ काढलेला आहे, 2 मिनिटाचा. म्हटलं चला आपण काढू. आता इथं बघा 2 लाईन केले. आपण कुठून जाणार? त्याच्यातून टू व्हीलरवाले समोरून येत आहेतच. आता याच्यानंतर हा बसवाला बघा, एकदम बिंदास. आता इथं जर गाडी लागलीस, मी नाही लेफ्टला घेत अजिबात गाडी. मी माझ्या लाईनमध्ये एकदम तटस्थ उभा राहत असतो आणि तटस्थ चालत असतो. आणि त्याचाच फायदा असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, की आपण सुरक्षित होतो. आणि दुसरी गोष्ट, आपण अडकत नाही. जसं तुम्ही डावीकडे जाल तसं ट्रॅफिक हे समोरून येणारं वाढत चालणार, तसे एक लाईन वाढणार, आणि जशी एक लाईन वाढेल तसं तिथं वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात होणार. तर याच्यासाठीच हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवायचा आहे. बनवण्याचा उद्देश बी होता की तुम्ही तुमच्या लाईनमध्ये एकदम तटस्थ चाला, तुमची लाईन व्यवस्थित घ्या. लोकांना कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे ते ठरवतील. आपण मात्र आपली लाईन सोडू नका. आपली लाईन नाही सोडली की समोरून येणाऱ्या लोकांना या गोष्टीचा त्रास होईल आणि ते त्यांच्या लाईनमध्ये चालतील. जर तुम्ही त्यांना तुमच्या लाईनमध्ये जागा द्याल तर ते अजून तुमच्या लाईनमध्ये येतील. आता इथं शेवटी व्हिडिओच्या पाहू शकता. आता रोड खाली आहे एकदम, रोडवरती ट्रॅफिक नाही, काही नाही. पण एका टू व्हीलरवाल्याला बघा किती घाई आहे. तो पूर्ण कर्ववरती वळण आहे. आता बघा समोर येताना तो वळणात बघा किती राईट साईडने आला, तिथं तो असुरक्षित झाला. आता त्याला वाचवायची पण जिम्मेदारी माझी आहे की त्याची स्वतःची आहे. या छोट्याशा गोष्टी आहेत, थोडंसं ध्यानात घ्या आणि तुमचा प्रवास सुखाचा आणि एकदम इतरांचाही सुखाचा व्हावा याच्यासाठी प्रयत्न करा.